दिवाळी फटाके वाजवण्यावर डहाणूत 2 गटात वाद झाला होता। आज काही जखमींची भेट घेतली, काय आश्वस्त केले आणि काय नाही, पण तो 2 गटात वाद होण्याची काय पार्श्वभूमी होती ते समजलं पाहिजे। अगर इकडच्या हिंदू समाजाला आपल्या घराच्या बाहेर पण फटाके लावण्यासाठी अगर कोण परवानगी देत नसेल किंवा कोण त्याच्यामध्ये अडवाअडवी करत असेल, म्हणून तर मी बोललो ना, हे कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही आहे, हा आमचं हिंदू राष्ट्र आहे। इथे प्रत्येक हिंदू सण हे गाजावाजात साजरे होणार आणि मुळामध्ये त्याच्या इमारतीच्या वर जिथे मी आता घरात जाऊन आलो ते वरती जे अनधिकृत सगळं पूर्ण बांधकाम अनधिकृत आहे आणि ते वाचवण्यासाठी लँड जिहाद करण्यासाठी आमच्या हिंदूंना तिथून पळवण्यासाठी ही सगळी नाटकं चालू आहे। ही काय आम्ही सहन करणार नाही। आपण सांगितलं की काही ठिकाणी अतिक्रमण सुरू आहे, मात्र नगरपालिका डहाणू नगरपालिका ही भाजपकडेच होती। आता ऍडमिनिस्ट्रेटर आहे, संबंधित मुख्याधिकाऱ्याला त्याची सगळी चूक मी समजवलेली आहे। थोडा कायदा कदाचित तो विसरला होता, कायद्याची पण आठवण करून दिलेली आहे। आता अगर पुढची कारवाई केली नाही तर आम्ही सरकारमध्ये बसलेलो आहे। शेवटी जो न्याय जो नियम हिंदूंना लागतो तो अन्य लोक धर्मांना पण लागतो। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मानणाऱ्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण इथे राहतोय, म्हणून जो कायदा सगळ्यांना समान आहे। म्हणून तुम्ही आता पुढे बघा होतं काय। किती दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला? जेव्हा असेल तेव्हा तुझ्याकडे ब्रेकिंग चालेल ना बाबा, थांब जरा। मला सांगा, आज देखील डहाणू किंवा पालघर या भागातील मोठ्या प्रमाणात मच्छीमार आहेत ते पाकिस्तानमध्ये अडकले। कित्येक मच्छीमार आहेत ते संख्येने पाकिस्तानी जेलमध्ये आहेत। अरे थांब ना बाबा, कशाला उगाच या मच्छीमारांची सुटका करण्यात सरकार एक लक्षात घ्या, त्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या डहाणूच्या मच्छीमारांसंदर्भात आपण जे बोलताय ना, हे पाणी टाकायला सांगा ना। ज्या डहाणूच्या मच्छीमारांसंदर्भात तुम्ही बोलताय ना, त्या सत्तर मी स्वतः पाठपुरावा। अतिशय चांगला तुमचा प्रश्न आहे। मी तुम्हाला विश्वास मध्ये अगर आपलं युद्धासारखी परिस्थिती झाली नसती ना, आतापर्यंत ते घरी आले असते, पण लवकरच ती गोड बातमी तुम्हाला भेटेल। तारापूर बायपासला मोठ्या प्रमाणात आहे, कोणते प्रशासन कारवाई करत नाही, अजून डीवायएसपी नाईक यांच्याकडे तक्रार केलेली नाही। आता तक्रार आता त्याच्या बाबतीमध्ये मला माहिती नाही, तुम्ही कुठलेही प्रश्न विचाराल मी उत्तर द्यावं, नक्की काय असेल तर मी त्याच्याबद्दल माहिती घेऊन प्रशासन म्हणून ते मदत करतील। पाकिस्तानच्या कैद्यामध्ये असलेल्या मच्छीमारांना अजूनही त्यांना जे शासनातर्फे देण्यात येत होतं मदत म्हणून ते अद्यापही मिळत नाही। त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये माझं मत्स्य खातं केंद्रीय संबंधित सगळ्या मंत्र्यांबरोबर मी स्वतः संपर्कात आहे। मी तुम्हाला विश्वास देतो, त्या मच्छीमारांना परत आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकार हे सकारात्मक पद्धतीने पावलं उचलतात।